स्टेजवरील सर्व मान्यवर व आपण मान्यवर मतदार राजा ज्याच्या हातामध्ये लातूरकर म्हणून आपल्याला वंदन करतो. मित्रो, ही निवडणूक अत्यंत सोपी आहे. आपल्याला एवढंच निवडायचं आहे. 3 ग्रुप इथं आहेत. मी वकील असल्यामुळे माझी बाजू सांगतो, त्यांची बाजू सांगतो. विश्वास कुणावर ठेवायचा आहे ते तुमच्या हातात. आपण जसं शेतकरी सालगडी निवडतो आणि सालगडी निवडत असताना पाहतो तो काम तर करणार आहे ना, खोटं बोलत तर नाही ना, वर्षभर काम करील का नाही, आणि त्याचा पहिला इतिहास काय. काल इथल्या सभेमध्ये 2-3 दिवसापूर्वी 5 वर्षापूर्वी अमित भैया बोलले. ते एका ग्रुपचे आहेत आणि ज्या स्टाईलमध्ये बोलले त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा. या स्टेजवर त्यांनी सांगितलं होतं, आमदारकी लढवताना नळाच्या तुट्ट्या खालू करून ठेवा, 1 महिन्यामध्ये मी पाणी आणतो आणि लातूरकराला देतो. म्हणले होते का नाही? म्हणले होते ना. आलं का पाणी 1 महिन्यात? असा ती माणूस बोलते कमी झटके जास्त. भाषणावर बोलले ते आमदार बाजूला. आणि अशा माणसावर सांगता येत ते. विलासरावच्या पुण्याईला बघा, बघितलं ना लातूरकरांना. विलासरावच्या पुण्याईला लातूरकरांना बघून गेली 10 वर्ष तुमच्यावर विश्वास ठेवतायत. हे आम्हाला मान्य आहे. विलासरावचं मोठेपण आहे. त्या मोठेपणावर तुम्ही किती दिवस जोगवा मागणार हा प्रश्न आहे. विलासरावच्या पुण्याईवर जोगवा मागणं बंद करा, कार्य दाखवा. आणि म्हणून गेली 10 वर्ष 25 वर्ष तुमच्याच हातात कारभार आहे ना. मग लातूरची अवस्था काय? कशाही अवस्था आहे लातूरची? लातूरमध्ये खड्डे काय आहेत? लातूरचा कचरा व्यवस्थापन काय? लातूरची बकाल अवस्था काय? म्युन्सिपाल्टीमध्ये जाऊन बघा, महानगरपालिकेमध्ये कोणता तरी अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. नगरपालिकेवर तुमचा वचक नाही. हेही मला सांभाळावं लागते. एक आलंय आता तुम्हाला निवडायचा नगरसेवक, म्हणजे तुमचा सेवक, नगरचा सेवक, आणि ते निवडतायत बाबळगावच्या गडीचा सेवक. तुम्हाला बाबळगावच्या गडीचा सेवक, अमित भैयाचा सेवक निवडायचा आहे. निवडून आल्याला तो गल्लीत येईल आणि तुमच्या पाया पडेल असा माणूस पाहिजे का निवडून आल्यावर गडीवर जाऊन साहेब तुमच्या आशीर्वादाने निवडून आला असा पाहिजे. हे निवडण्याची निवडणूक तुमच्या हातात आहे. ही झालं एक बाजू. दुसरी बाजू आमचे संभाजी भैया, एक अमित भैया, संभाजी भैया. आता त्या लोकसभेला आमच्या ऑफिसला आले, शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या, आम्हाला मदत करा, आपली युती आहे, महाराष्ट्रात एक यायचं. आले ऑफिसला, आम्ही मदत केली लोकसभेला, आम्ही मदत केली विधानसभेला, आणि आता म्हणले नगरसेवक नाही वाढवायचा आहे, आमचा पक्ष वाढवायचा आहे. आमच्याशी बैमानी करून ना शिवसेनेला ना राष्ट्रवादीला सोबत न घेता मी तर जाहीर सांगतो, ज्याप्रमाणे विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या दोस्तीमध्ये आमच्या पिढीचं वाटोळं झालं, तसं अमित भैया छुपी युती आहे आणि त्यांनी ठरवतात. म्हणून या दोघाचा कारभार आपण बघितलेला आहे. या दोघाचा कारभार महानगरपालिकेमध्ये बघितला आहे. एका बाजूला एक हाती सत्ता चालवणारा अमित भैया, दुसऱ्या बाजूला एक हाती सत्ता चालवणारा संभाजी भैया, आणि तिसऱ्या बाजूला सर्व आम्ही एकमेकाच्या हातात घालून लातूर चालवण्याची प्रतिज्ञा घेणारे आम्ही सगळे. मग असेल संभाजी भैयाच्या, म्हणजे या ठिकाणी सांगत असताना संजय भाऊ बनसोडे असतील, विक्रम काळे असतील, बाबासाहेब पाटील असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बघितलं असेल तर आता मी सांगत असतो की मृत्यूजा खान साहेब आहेत, लक्ष्मण कांबळे आहेत, इब्राहिम खान आहेत, शेख आहेत. आज मी बघितलं की आमच्याकडे उभाटाकात असलेल्या चिकटेताई कुठे आहेत? चिकटेताई ही मुलगी इंग्लंडला शिकून या ठिकाणी आलेली आहे. ही मुलगी या लातूरमध्ये काम करू इच्छिते. तिचं शिक्षण ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेली आहे. कित्येक वकील आम्ही उभा केलेत. श्वास आला का? वकील किती आहेत? उभा टाका. वकील किती आहेत? वकील 4 ते 5 वकील आम्ही उभा केलेले आहेत. लातूरचा कारभार मी पाहिलेला आहे. तुम्हाला आठवतंय की येतं तम्मनप्पा उडगे होते, सगळ्याच्या हातात हात घेऊन काम करायचे. अबुबकर सिद्दीकी होते, सगळ्याच्या हातात हात घेऊन काम करायचे. मी बघितलं या ठिकाणी ब्रिजमोहन अग्रवाल होते, सगळ्याच्या हातात हात घेऊन. काही दिवस शिवराज पाटील सुद्धा होते, सगळ्याच्या हातात हात घेऊन काम करायचे. पण तू गेली 20 वर्ष या ठिकाणी मी म्हणाल ते कायदा, मी म्हणाल ते नगरसेवक, मी म्हणाल ते गुत्तेदार, आणि मग एक खूप गुत्तेदार विक्रांत भैया माझ्या डोक्यात येत आहे.
की अमित भैयाचा कारभार असताना तीच गुत्तेदार आणि संभाजी भैयाचा गुत्तेदार असताना तीच गुत्तेदार मोरगे, ह्या दोघांचं नातं काय कळत नाही. आणि म्हणून लातूरचा कारभार आपल्याला ज्या ठिकाणी करायचा, हिंदू मुस्लिम दलित सर्वांनी म्हणून हातात हात घाला. आमच्याकडे सामूहिक नेतृत्व आहे. बेदरे साहेबांनी लातूर चालवलंय, लक्ष्मण कांबळेंनी लातूर चालवलंय, मूर्तिजाबाई असतील, आम्ही सगळे मिळून तुमच्या सहकार्यानं, तुमच्या आशीर्वादानं लातूर लढवायचं आहे. म्हणून माझं या निवडणुकीमध्ये एकच म्हणणं आहे की मित्रांनो, या ठिकाणी आज काल विक्रांत भैयाच्या वाड्यामध्ये भाषण केलं. गद्दार आमच्यातून आले आणि आम्हाला गद्दारी शिकवले. मी विचारतो, 1995ला स्वतःच्याच पक्षाचे माणसं घड्याळ लावून पाडताना कोणता पक्षनिष्ठा तुम्ही दाखवली? काँग्रेसला पक्षनिष्ठेवर बोलण्याचा अधिकार नाही. ज्यांनी आपल्याच पक्षाची माणसं घड्याळ लावून या लातूरमध्ये पाडून घड्याळाचा नगराध्यक्ष 5 वर्ष बसवला, त्या देशमुख कंपनीला पक्षनिष्ठेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, हे जाहीर सांगतो. आणि म्हणून सांगतो की लातूरच्या नागरिकांनो, आम्हाला प्रथम संधी द्या. सगळेजण एकमेकाच्या हातात हात घालून सर्व जातीच्या धर्माला सोबत घेऊन जाणारी राष्ट्रवादी, ना जातीवर ना पातीवर. आत्ताच व्यंकट बेदरेंनी सांगितलं की शाहू फुले आंबेडकरांचा विचार, आणि मी सांगत असतो लातूरची संस्कृती आहे. सुरसावलीचा चादर सिद्धेश्वराकडनं येते आणि सिद्धेश्वरला अभिषेक सुरसावलीकडनं जातो. ही जी मुसलमानाची, तुमची आमची हिंदू मुसलमान ऐक्याची परंपरा लातूरमध्ये पुढे न्यायची असेल, आणि सामूहिक नेतृत्व, एक अमित भैया, एक संभाजी भैया सोडलं तर कोणीच मोठं नाही. परवा मी बॅनर पाहिले, बॅनरवर एकट्याचाच फोटो, ना उमेदवार नाही, ना सोनिया गांधी नाही, ना ते मिशावाला त्यांचा अध्यक्ष काय तो नाही, आणि एकटा मला बघा मतं द्या. आमच्याकडे सगळे मिळून सामूहिक नेतृत्व करून लातूर चालवण्यासाठी आम्ही तुम्हाला भीक मागतोय. लातूरचा तुम्हाला 5 वर्षासाठी नगरसेवक निवडायचा आहे. ज्याप्रमाणे आपण सालगडी निवडतो त्याप्रमाणे निवडा. आणि या ठिकाणी आपल्या हाकेला ओ देणारा, रात्री येणारा, मग कुणालाही दिलो 60 पैकी तर बळवंत जाधवला रात्री फोन करू शकाल, ही मी खात्री देतो. या 60 पैकी तुम्ही कुणालाही मत दिला तर विक्रम बाप्पाला फोन करू शकाल, फोन करू शकाल, मंत्र्याला फोन करू शकाल, बेदरे साहेबाला करू शकाल, मुर्तुजा खान साहेबाला करू शकाल, इब्राहिमला करू शकाल. मग या 60 पैकी कुणाला द्या. या 60 लोकांची जिम्मेदारी आम्ही सगळे घेतो, अशी आपली लातूरकराला मी वचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.